जालना शहरातील गेडोर टी पॉइंटवर वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। पादचारी, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यावसायिक यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले होते। या समस्येवर मात करण्यासाठी अग्रगण्य औद्योगिक समूह कालिंका स्टीलने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत या ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवली असून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार अर्जुन खोतकर, कालिंका स्टीलचे घनश्याम शेठ गोयल, अनिल गोयल, गोविंद गोयल तसेच अनुज बन्सल उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की कालिंका स्टील केवळ उद्योग क्षेत्रापुरती मर्यादित नाही तर समाजाप्रतीही आपली बांधिलकी जपते। शैक्षणिक, सामाजिक आणि वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक असेल तेथे आम्ही भविष्यातही असे उपक्रम राबवत राहू। गेल्या अनेक वर्षांपासून गेटोर टी पॉइंटवर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली होती। या ठिकाणी वाहतुकीला शिस्त नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला होता। आता कालिंका स्टीलने पुढाकार घेतल्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केलाय। साथ ही हमारे लोकप्रिय नेते अर्जुन खोतकर, भास्कर दानवे, सभी ऑफिशियल्स, नारायण जी कुचे, इनका कालिंका स्टील की तरफ से हार्दिक स्वागत। आज यहाँ पर एक बहुत ही स्पेशल मौका है कालिंका स्टील परिवार और सभी जालना सिटी के लिए, क्योंकि ट्रैफिक सिग्नल की ये चौक पे बहुत ज़्यादा ज़रूरत थी। रोड एक्सीडेंट्स का प्रमाण यहाँ पर काफ़ी ज़्यादा होने की वजह से एक कंजेशन पॉइंट बन गया था, क्योंकि यहाँ पर इंडस्ट्रीज का बहुत ज़्यादा प्रमाण है और ये मेजर हाईवे है। तो ट्रैफिक सिग्नल हमने CSR के अंदर इसमें लगाया है। साथ ही हमने यहाँ पर ब्यूटिफिकेशन के लिए चौक पे 3 स्कल्पचर्स लगाए हैं जो कि दर्शाते हैं कि स्टील किस तरीके से जालना में बनाया जाता है। रिस्पेक्टेड मैडम, मैं आपको बताना चाहूँगा कि जालना में जितनी भी स्टील इंडस्ट्रीज है ये सब रिसाइकल बेस्ड इंडस्ट्रीज है, जहाँ पर स्क्रैप से रिसाइकल करके हम लोग अच्छे दर्जे का TMT बनाते हैं। और ये सारी स्कल्पचर्स जो यहाँ पर बनाए हुए गए हैं, ये हमारी टीम ने, हमारे सभी साथियों ने मिलकर हमारे यही जालना में हमारी कंपनी में बनाया है। तो आप लोगों का बहुत बहुत स्वागत। कालिंका स्टीलच्या वतीने आयोजित केलेल्या CSRच्या माध्यमातून केलेल्या या कामाच्या लोकार्पणाच्या निमित्त उपस्थित या जालन्यातील नेते, माजी मंत्री आणि आमदार आमचे बंधू अर्जुनरावजी खोतकर, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे आमदार नारायणराव कोचे, भास्कररावजी दानवे, आमच्या जिल्ह्याच्या नवीन आलेल्या आमच्या कलेक्टर आणि ते उपस्थित सर्व अमिषाजी आणि सर्व मान्यवर SP आले तर ते सर्व ॲडिशनल SP आहेत। तर सर्वांच्या वतीने समोरच्यांना माझा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देते। माझा सकाळचा कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होतो, अगदी महाजनांप्रमाणे, पण शेवटचे कार्यक्रम वेळेवर होत नाहीत, अगदी मुंड्यांप्रमाणे। कारण असं असतं की एखाद्याचं मन राखावं लागतं। कोणी म्हणतं चला इकडे 2 मिनिटं, चला तिकडे 2 मिनिटं, असं करत तरीही मी मुंड्यानी एवढी पण लेट नाहीये, पण थोडंसं लेट झालं त्याच्याबद्दल मी क्षमा मागते। आणि कालिंका स्टीलनी हे जे CSRच्या माध्यमातून इथे कार्यक्रम केलेला आहे, हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते। जालना फर्स्ट असं प्रेझेंटेशन सुद्धा मी त्यांच्याकडनं घेणार आहे। जालन्या संदर्भामध्ये आत्ता पहिल्यांदा निधी आलाय, म्हणजे मी मंत्री झाले, पालकमंत्री तर निधी नव्हता, कारण आधीचा निधी खर्च झालेला होता, त्यामुळे निधी आता आलेला आहे। त्यामुळे जालन्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे निर्णय आणि चांगले निर्णय घ्यायचा प्रयत्न मी करत आहे। जरूर जालन्याच्या पालकमंत्रीपदाच्या काळात पंकजाताईंनी असं काम केलं, असं काम करून दाखवण्याची माझी आपल्या सर्वांच्या एक शब्द आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे। सर्व आमदारांच्या, सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्याची सुद्धा गरज आहे। प्रशासन आणि शासन एका हातात एक घालून जनतेचाही त्याला रिस्पॉन्स मिळाला तर खूप चांगलं आपल्याला काम करता येईल। नक्कीच इथे इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री वर पण आमचं थोडासा असतो लक्ष, कारण प्रदूषण वगैरे विषय असतात, पण तरीही इंडस्ट्री ही अनेक लोकांना पोचत असते, तर त्यांच्याबरोबर लक्ष ठेवून प्रदूषणाचा मध्यम मार्ग काढून लोकांना त्रास नाही होणार आणि इंडस्ट्रीचा CSRच्या माध्यमातून इथे विकास होईल असा सदैव प्रयत्न आम्ही करत राहू, एवढं या निमित्ताने सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, जालना।